तर विक्ट्री विशाल टिंगरे आणि त्याचबरोबर विशाल विशाल मंडलकर आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय उमेश सौरे यांना आमंत्रित केलं. पहिलं षटक घेऊन मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विशाल टिंगरे गोल्डन डकचे शिकार. पहिलाच बॅटर शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विशाल टिंगरे इथे बाद होत आहेत. मोठा मासा इथे गळायला लागतोय. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मिस्टर कन्सिस्टंट बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सार्थक. आणि सार्थकला या आपल्या डावाचा खेळ इथे सावरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तर उमेश सौरे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. जर लागोपाठची ही दुसरी विकेट जर प्राप्त केली तर हर्षल उर्फ रवी टिंगरे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक तर मिळवली आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती दुसरी विकेट प्राप्त केली जाईल का. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सुरेख अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. उमेश सौरे काहीस गोलंदाजीमध्ये चेंज केलाय. जे सुरुवातीपासून आपण पाहिलं तर सूरज इथे गोलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. परंतु या मॅच मध्ये जो प्लॅन इथे ठरला गेला उमेश सौरे यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात गेलं. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. इथे देखील बॅटची एज आणि जेमतेम इथे सार्थक बचावले जातात. जो नॅचरल गेम आहे ना सार्थकचा तो अजूनपर्यंत दिसला नाहीये. मी म्हटलंच की मिस्टर कन्सिस्टंट इथे त्या खेळाडूकडे बघून नेहमी म्हणतं की अगदी गेमला तिथे मॅचला घेऊन खेळणारा खेळाडू म्हणून सार्थक याची एक इनिंग आपण पाहिलेली आहे. परंतु आता या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर स्वभावाच्या व्यतिरिक्त इथे त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. नॅचरल गेम सोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. हा चेंडू मात्र चांगला बॉटम हँडचा वापर मिडॉनच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. बघा आघाडीचा बॅटर इथे बाद झाल्यानंतर जी बॅटिंग टीम बॅकफुटला ढकलली जाते त्याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये आहे. विशाल पुन्हा एकदा इथे बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगलं पदलातिथ्य आणि त्यानंतर चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीला भेदणारा सुरेख आणि देखना फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा इथे मिळाल्या 4 धावा. चौकार. धन्यवाद. या पुढच्या चेंडूवरती जर लगेच चौकार मारला गेला तर 1000 रुपयांचं पारितोषिक विशालांना प्रदान करण्यात येईल. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु जेमतेम 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिलं षटक इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे HK14 या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली KP14 या संघाला जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा आतापर्यंत झाल्यात. एक मोठ्या लक्ष्याचा इथे नक्कीच विचार सुरू असेल कारण प्रतिस्पर्धी संघाने 105 धावा इथे चेस केलेल्या आहेत. आणि
देखा हाल. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण 2ची सुरुवात पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 तर दुसऱ्या चेंडूवरती देखील प्राप्त केली जाते ती 1. या 2 चेंडूंवरती 2 धावा इथे मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील ऋषी अहिर. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी करताना इथे क्षेत्ररक्षण हलवायचं नाहीये, ते पंचांनी तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला. इथे देखील लेकटचा वापर. क्षेत्ररक्षक तिथे गली क्षेत्रामध्ये तैनात. शॉर्ट गली त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल आहेत. दोन्ही संघांनी अप्रतिम असा खेळ केला आणि या मॅच मधील जो विजेता संघ आहे तो संघ मेगा फायनल मध्ये इथे दाखल होईल. इथे देखील चांगला फटका आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्राला भेदणारा एक खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये आपण पाहतोय हलकीशी वाढ होते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. धावसंख्या होते ती 13. चांगला फटका इथे सार्थक यांच्या बॅटमधून येतोय आणि याच फटक्यांसाठी सार्थकला ओळख जी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून ब्रश. पुन्हा एकदा शॉर्ट गलीमध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. दुसरं षटक सुरू आहे. पहिली विकेट स्वस्तामध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झाली आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे इथे धावसंख्येला आकार देण्याचा तो प्रवास इथे योग्य पद्धतीने सुरू झालाय. पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून क्लिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. विशाल इथे होतील बाद. दुसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे देखील विशाल एक चांगला फटका इथे सजवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच दरम्यान आपण पाहिलं तर मिडॉनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातो आणि विकेटचं पतन होत आहे. बॅटर इथे बाद होत आहेत. 14 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद. मुंजबा वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाने पुन्हा एकदा एक यश प्राप्त केलंय. टीम ओनर आपल्या संघाच्या कामावरती फारसे खुश देखील आहेत की चांगलं कमबॅक केलं. या अगोदरच्या मॅच मध्ये काही चुका झाल्या, परंतु ती चूक सुधारण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे आणि त्या चुकीचं इथे रूपांतर यशाच्या दिशेने वाटचाल आपल्याला या संघाची पाहायला मिळते. नवीन बॅटर विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत, जे नॉन स्ट्राईकला असतील. अभिषेक आपण पाहतो इथे नॉन स्ट्राईकला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत उमेश सौरे. पहिला चेंडू इथे जागा बनवली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग
लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर वेगात वाढली जाते. 18 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. सिंगल वेगात प्राप्त केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19. सार्थक यांना जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली, परंतु त्यानंतरच्या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. काहीसा गेम प्लॅन होता, परंतु या मॅच मध्ये जो निर्णायक मॅच आहे त्यामध्ये मात्र संधी मिळाली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा इथे सार्थक देखील घेत आहेत. दोन्ही डावखुऱ्या शैलीचेच बॅटर आहेत, सार्थक आणि अभि. हा चेंडू देखील एका धावेसाठी इथे मार्गस्थ केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, परंतु त्यानंतर उमेश सवरे यांनी देखील फुलर लेनची चेंडू इथे सरळ बॅटने खेळण्यासाठी बॅटरला प्रवृत्त केलंय आणि 2 सिंगल त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात. 2 धावेने इथे आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 20 झाली आहे. 2 बॅटर बाद. इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. स्वतःवरती नक्कीच काहीशे नाराज आहेत की चूक झाली आणि चुकीला तिथे माफी देखील मागितली आहे. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. उमेश तर स्ट्राईकला आपण पाहतोय इथे सार्थक आहेत. इथे देखील आडवा बॅटचा वापर. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. काहीसा फंबल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. बघा दोन्ही बॅटरची रनिंग बिटवीन द विकेट आहे ना, अगदी चेंडू बॅट वरतून ज्याच्या वेळेस निघतोय त्यावेळेस पहिली धाव वेगात घेतली जाते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावेंमध्ये इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलंय ते शांताराम आबा खलसे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. चला, पंचांनी एकदा तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला की त्यावरती उलट विचार करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव पंचांवरती टाकायचा नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा. 2 बॅटर बाद. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. डीप बॅकफुट पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर काहीशा धावा देखील आल्यात, काही अवंतर चेंडू देखील आलेत आणि थोडस लांबलचक षटक. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला आकर्षक अशा ट्रॉफीज लाभल्यात ते शांताराम आबा खलसे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये या शेवटच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत इथे अभि यांच्या बॅटमधून देखील करण्यात येतं. एक चांगला फटका इथे सजवला गेला, परंतु त्या दरम्यान सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपण पाहिलं आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 26. 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 5 ओव्हर रिमेनिंग. इथे 5 षटका अजूनही शिल्लक आहेत. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये तर 26 धावा आल्या. 2 बॅटर दोन्ही विशाल इथे बाद झालेत, परंतु अभि आणि सार्थक ही जोडीची मैदानामध्ये आहेत. ती जोडी कशा प्रकारे कामगिरी करेल. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. मयूर इथे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन इथे सज्ज होत आहेत. मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं होतं. इथे काहीसा बदल. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. पंच कळवतील आपल्याला. वाईट बॉल. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातो आणि त्याच दरम्यान अवंतर धाव इथे घोषित केली जाते. एक वॉर्मअप डिलिव्हरी इथे हाताळली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक अवंतर धाव इथे खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते ती 27.
मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर सार्थक स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. विकेटचं पतन. मला वाटतं अबी तिथे होतील झेलबाद. तिसरा विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. हा चेंडू देखील हलक्या हाताने ऑन साइडला इथे घेऊन काढला. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला इथे आपल्याला आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 29. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानामध्ये. मोहन टिंगरे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. ते बॅटिंग साठी इथे सज्ज झालेत आणि पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. धावसंख्या 29. पुन्हा एकदा इथे उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे. दोन्ही बॅटर दाद मागतात परंतु पंचांनी देखील इथे काहीशी तटस्थ भूमिका घेतली आणि त्याच दरम्यान कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगलं कमबॅक इथे मयूर यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. चेंडू असेल निर्धाव. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. नो बॉल आणि त्यावरती ठोक डाला षटकार. 6 धावा. इथे देखील काहीच मिसजज झालं. सार्थक यांनी कॉल दिला परंतु योग्य वेळेस
जो नकार देण्यात आला त्यामध्येच बॅटिंग टीमला समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर फ्रेडच्या चेंडूवरती एका धावेची वाढ होते. धावसंख्या होते ती 37 तीन गाड्यांच्या मोबदल्यात. 37 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर आघाडीचे बाद आहेत. परंतु ही जी जोडी मैदानामध्ये खास करून मोहन यांच्या खेळीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल. कारण मगाच्या मॅच मध्ये संघाला अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यामध्ये मोहन यांची खेळी, मोहन यांची इनिंग फार फायदेशीर होती. परंतु गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत. ठाऊक आहे कोणत्या बॅटरच्या विरोधात कशा प्रकारे इथे गोलंदाजी करायची आहे. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. गॅप मोठी आहे आणि मोठ्या गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. दुपारच्या सत्रामध्ये मैदानाला गुदगुल्या करत जातोय. चौकार चौकार चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे सजून काढलाय आणि सार्थक यांच्या बॅट मधून येत आहेत ते 4 धावा. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41. चौथं षटक सुरू आहे. 10ची सरासरी इथे गाठली जाते. पुन्हा एकदा फुल टॉस आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावेंसाठी. चार षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 47 धावा झाल्यात. अजूनही 24 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 47 धावा तर झाल्यात. सार्थक याने चांगली साथ इथे आपल्या संघाला दिली आहे. मगाशीच तुम्हाला ज्या वेळेस हा बॅटर मैदानामध्ये आला त्याच वेळेस तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली की मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर नॉट आउट इथे मैदानामध्ये आलेत आणि त्यांची बॅटिंग आपल्याला प्रामुख्याने जी पाहायला मिळते अप्रतिम असं खेळ सार्थक यांच्या बॅट मधून. तर दुसऱ्या बाजूने ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये मोहन यांनी फटकेबाजी केली, धावेंचा पाठलाग केला, त्याच पद्धतीने इथे आपल्याला त्यांची बॅटिंग या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. एक चांगली जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे. पाहूया तिचं रूपांतर कशा प्रकारे इथे केलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. हा चेंडू देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न. हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. पहिली वेगात तर दुसरीचा परिणाम इथे देखील यशस्वीरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रामुख्याने सार्थक यांचं कौतुक करावं लागेल. पहिली धाव वेगात पूर्ण करतात आणि त्याचमुळे दुसरी धाव देखील यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू इथे बॅट वरतून ब्रश. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. पहिल्या चेंडूवरती विशाल टिंगरे बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं की धावसंख्येवरती इथे नियंत्रण मिळवलं जाईल, परंतु त्यानंतर आलेला सार्थक या बॅटरने जी सूत्र आपल्या हाती घेतलेत आणि त्याच्या बरोबरीने मोहन
एक चांगली साथ, चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील मिळत आहे. धावसंख्या होते ती 50 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील काहीसा व्यत्यय गोलंदाजाला येतोय आणि त्याच दरम्यान पंचांनी डेड बॉलचा इशारा केलाय. हे प्रामुख्याने पाहायला मिळतं की कधी कधी प्रेशर इथे गोलंदाजांवरती असतं तर कधी फलंदाजांवरती देखील असतं. आणि मोक्याच्या क्षणी जे प्रेशर हँडल करू शकतात तेच विजय प्राप्त करू शकतील. इथे देखील आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतलाय सूरज यांनी. सूरज पवार एक आघाडीचा गोलंदाज आहे, परंतु आपल्याला ते 5व्या षटकामध्ये इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. चेंडू देखील इथे आपण पाहिला तर डॉट आहे, निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे या षटकामध्ये सूरज पवार यांची पॉवर गोलंदाजीमध्ये दिसून येते. जे चेंज केलेत ना त्या चेंज मध्ये काहीतरी फायदा आहे. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. बघा अतिरिक्त धावा देखील फार गरजेच्या असतात टीमला आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फार वेळानंतर 50 पार 51 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. 5वं षटक इथे सुरू आहे. हा चेंडू देखील सुरेख. वाह, अप्रतिम गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी. याच गोलंदाजीची गरज पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. षटक क्रमांक मैदानामध्ये वारंवार इथे जर आपण पाहिलं तर सूरज पवार च्या आडनावाची चर्चा आपण सातत्याने करतोय. ते आपली पॉवर जनरेट करतायत गोलंदाजीमध्ये. पवार बोले तो पॉवर आणि त्यांची पॉवर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. जो चेंज करण्यात आला, जे सूरज पवार यांना जे मागच्या काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर आघाडीची गोलंदाजी आपण त्यांच्याकडून पाहिली आहे, परंतु या मॅच मध्ये काहीसा प्लॅन मध्ये बदल केलाय. सूरज पवार यांना राखून ठेवलं आणि त्यानंतर जी गोलंदाजी इथे केली गेली ती गोलंदाजी देखील उल्लेखनीय आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि पॉवर प्लेचा बॅटिंग पॉवर प्लेचा जो निर्णय इथे घेण्यात आला आणि जो निर्णय इथे आपल्याला यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. उमेश सवरे त्या ठिकाणी तैनात आहेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती अब तक 56. 6वं षटक सुरू आहे. 56 धावा आतापर्यंत झाल्यात.
इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न आणि सार्थक यांच्या बॅट मधून येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावेंसाठी. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 धावा झाल्यात. हे बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतात सार्थक. पुढचा चेंडू चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र इथे बॅटर बाद आहे की नाही याची पडताळणी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षा चांगली फेकी. मला वाटतं बॅटरने स्वतःहूनच इथे त्याला देखील ठाऊक असेल की आपण यशस्वीरित्या इथे पॉपिंग क्रीज ओलांडली नाही आणि त्यामुळे ते देखील डगआउटच्या दिशेने येत आहेत. परंतु टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. इथे किती धावा प्राप्त केल्या जातील, बॅटर सेफ आहेत की बाद आहेत याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे टेक्नॉलॉजीचा वापर करून करणार आहोत. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. बासष्ट झाल्यात परंतु आता धावा किती आहेत त्यावरती पुढचा स्कोर होईल. त्याच्यामध्ये एक धाव ऍड करायची अजून. जर दुसरे असेल तर 64 होतील पण 63 तर 100% झालेत. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय एवढा वेळ लागतोय याचा अर्थ क्लोज कॉल असू शकतो. क्लोज कॉल यासाठीच पंचांना टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो कारण एवढे क्लोज निर्णय घेणं उघड्या डोळ्यांनी फार अवघड आहे. आणि तिसरा पंचांचा निर्णय येतोय बॅटर OUT आउट. या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन गणेशप्पा खेसे देखील उपस्थित राहिलेत. गणेशप्पा खेसे यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि त्याचबरोबर जालिंदरजी वाळके या देखील मान्यवरांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. संख्या आपण पाहतोय 65 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, 6व्या षटकातील शेवटचा चेंडू. 65 तर झाल्यात. हा चेंडू देखील गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव डॉट. 65 धावा या 6 षटकांनंतर पूर्ण झाल्यात. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत.
12 चेंडू शिल्लक, निर्णायक 12 चेंडू आहेत. जो जिंकेल तो फायनल मध्ये आणि जो संघ इथे पराभूत होईल तो तिसऱ्या क्रमांकावरती इथे समाधान मानेल. षटक क्रमांक 7 ची सुरुवात. सूरज इथे पवार आणि ओ इथे मात्र झेल निसटतो आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल धावसंख्या होते ती 66. 4 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा झाल्यात. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे संकेतजी टिंगरे यांचं शुभागमन झालंय त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. इथे देखील चांगला फटका सजवला गेला परंतु तिथे विकेटचं पतन. 66 वरती 5 बॅटर इथे बाद आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संकेतजी टिंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. नवीन बॅटर सार्थक यांची जागा भरून काढण्यासाठी येतात वसीम परंतु सार्थक याची बॅटिंग खऱ्या अर्थाने फार निर्णायक ठरली आणि सार्थक यांची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांनी सार्थकचं देखील स्वागत होऊ द्या. आज ज्या मॅच मध्ये तो खेळलाय आणि संघाला खऱ्या अर्थाने एक सन्मानात्मक धावसंख्येकडेची वाटचाल करून दिली आहे. सार्थकचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. इथे देखील चेंडू आल्या आल्या वसीम यांच्या बॅट मधून ऑन साइडला ढकलून दिलाय. एक धाव वेगात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये चांगला हाय आणि कोऑर्डिनेशन चांगला कॉलिंग आणि त्याच दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 68. 5 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा झाल्यात. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बॉटम हँडचा चांगला वापर आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे चेंडू ढकलून दिलाय. सूरज पवार इथे आज जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील आपल्या संघासाठी दमदार आणि असरदार कामगिरी करतायत. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 7 धावा खर्च करत एक बॅटर त्यांनी बाद केलाय. इथे देखील लेगलांचा वापर आणि इथे शेवटच्या क्षणी झेल हातातून निसटलाय. जल्लोष तर डगआउट मधून भरपूर होता की झेल झाला परंतु मला वाटतं त्या जल्लोषाकडेच लक्ष क्षेत्ररक्षकाने दिलं असेल आणि त्यामुळे हातातला चेंडू इथे निसटतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69. 69 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू सूरज यांचा. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. चेंडू इथे निर्धाव डॉट. षटकाची इथे होईल समाप्ती.
सर एक चेंडू शिल्लक आहे. सर एक बॉल शिल्लक आहे. चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अमय देखील होतील बाद. सूरज पवार यांचा क्लास. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन होत आहे. अमय त्या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अंकित खलसे बॅटर इन. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला गोळा जास्त वेळ होऊ नका. 69 धावा इथे मैदानामध्ये आपण पाहिल्यात. 6 बॅटर इथे बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. लास्ट 6 बॉल आणि या शेवटच्या 6 चेंडूंना हाताळण्यासाठी इथे गोलंदाज येत आहेत. सावित इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अंतिम षटक आणि या अंतिम षटकाची सुरुवात. शाविद इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर स्ट्राईक साठी आपण पाहतोय बॅटर वसीम. पहिला चेंडू इथे समोरच्या दिशेने मिड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 71. 71 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2. इथे देखील बॅटची एज, परंतु इथे चेंडू जमिनीवरती स्पर्श होऊन जातोय. 1 बाउन्स. त्याचमुळे इथे कुठल्याही प्रकारचा धोका बॅटरला नसेल. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71. अजूनही 4 चेंडू हे पहिल्या डावातील शिल्लक. आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिमरित्या इथे साकारली प्रत्येक गोलंदाजाने. इथे देखील चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटला जातोय डाव्या इष्टीच्या बाहेर. पंच वाईड बॉलचा इशारा नक्कीच कळवतील. कॉमेंट्री एंड कडून इथे मारायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली गेली आहे त्या 2 धावा. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू जो हाताळला गेला तो मात्र अवांतर आहे आणि धावसंख्येत 1 ने वाढ करून देईल. धावसंख्या 72. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती एक सुरेख असा झेल फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय. 7व्या विकेटचं पतन. 7वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. या विकेट नंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल KP14 चॅलेंजर्स संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय. रेकग्नाइज बॅटर बाद झाल्यानंतर मात्र टेल एंडरला इथे डाव सावरण्यासाठी, धावसंख्येला आकार देण्यासाठी इथे आमंत्रित केलं जातंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील जे स्ट्राईकला सज्ज होतील. समीर सिंग SS इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत.
फुटलाय बॉल. मग तुम्ही असं रिॲक्ट केलं म्हटल्यावरती फुटला. तर तुम्ही असं दाखवलं बॉल फुटला लगेच फुटलाय तो. जर फुटलाच असेल तर फेकून द्या, त्याचा काय उपयोग इथं पण होणार नाही. जर खराब असेल तर इकडे द्या, लहान मुलं तरी खेळतील. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 72 धावा झाल्यात. अजून 3 मध्ये किती? चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव त्या दरम्यान जेमतेम पूर्ण केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 73. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये. पुढचा चेंडू. चेंडू मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर. फार रिस्की निर्णय घेतला होता बॅटरने, कारण डाव्या एष्टीचा अंदाज इथे सहजासहजी बांधता येत नाही. कधी कधी अशा वेळेस डाव्या एष्टीचा देखील वेध घेतला जातो, परंतु इथे अतिरिक्त धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 74. 7 गाड्यांच्या मोबदल्यात 74 धावा झाल्यात. षटक मैदानामध्ये शेवटचं आहे. इथे देखील लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. 1 धाव पूर्ण आहे एकाच धावेवरती. इथे इथे समाधान. धावसंख्या होते ती 75. शेवटचा चेंडू या इनिंगचा लास्ट बॉल. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. हा चेंडू देखील सुरेखरित्या आणि त्याच दरम्यान त्रिफळा बाद शेवटच्या चेंडूवरती केलं. 75 बरोबर झाल्यात. 76 धावींची गरज आहे. 76 रन्स रिक्वायर्ड.
चला इथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तर गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. समीर सिंग स्ट्राईकला असतील ते अभिजित, नॉन स्ट्राईकला असतील ते ऋषी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे विशाल टिंगरे बाद झाले ना त्याचप्रमाणे हा प्रयत्न होता. सेम, काहीच फरक नाही. शॉट थर्ड वरती इथे झेल उडाला परंतु अभियांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. अभिजित यांचं खातं एका धावेने उघडलंय. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ऋषी जे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. कालच्या दिवसाचा हिरो इथे मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे समीर सिंग. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी या गोलंदाजाने साकारली आणि त्याचमुळे संघनायकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरती आघाडीचं षटक हाताळण्याची जबाबदारी तर सोपवली आहे. हा चेंडू देखील आल्या आल्या पहिलाच आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोक डाला. 6 धावा. धन्यवाद डीजे. काय 3 षटकार 3 षटकार जर इथे बॅटरने लागोपाठचे ठोकून काढले तर एक किती 1000 रुपयांचं पारितोषिक दादा गायकवाड यांच्याकडून दिलं जाईल. हा चेंडू देखील हलक्या हाताने ते स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा इथे आपण पाहिलं तर फंबल. एका धावेचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये वन हँड पिकअप करण्याचा प्रयत्न आणि ती घाई इथे मात्र 2 धावेंमध्ये परावर्तित केली जाते. धावसंख्येत 2 धावेने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता इथे आपण म्हणू शकता दैव देतं आणि कर्म नेतं. ऋषी यांचा सोप्पा झेल. जसा सकाळी आंघोळीचा ओला साबण हातातून निसटतो ना तसा चेंडू हातातून निसटला आणि जीवदान मिळालं ऋषी यांना. 1 धाव देखील प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे आणि 76 धावेचा इथे पाठलाग आहे. ऋषी यांना जीवदान इथे मिळतंय परंतु अजूनही त्या जीवदानाचा काय फायदा घेतला जाईल हे सध्या तरी सांगता येत नाही. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. जवळपास वाईडच होता आणि तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 11 धावा. 11 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. ऋषी यांना मिळालेलं जीवदान कितपत महागात ठरेल. पहिल्या षटकामध्ये तर समीर सिंग यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. 1 षटकार आला परंतु ज्या बॅटरने षटकार ठोकून काढला त्या बॅटरला अडकवायचं काम देखील केलं परंतु क्षेत्ररक्षण काही अंशी खराब. अगदी सोप्पा झेल इथे हातातून निसटलाय. कुठल्याही प्रकारचा अवघड झेल नव्हता. जिथल्या जागेवरती अगदी बॅटरने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने इथे खेळून काढला परंतु झेल निसटलाय. ऋषी यांना जीवदान मिळतंय. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज ऋषिकेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि
संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. पहिला चेंडू उजयष्टीच्या फारच बाहेर, पॅट वरतून चेंडू ब्रश, शॉट थर्ड वरती, तिथे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 12 धावा आतापर्यंत आल्यात. 76 धावेंचा पाठलाग आहे आणि हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. जे आपण पाहिलं तर ऋषिकेश इथे आता स्ट्राईकला असतील ते ऋषी अहिर आणि नॉन स्ट्राईकला असतील ते अभिजित. चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे, खोदून तर काढलाय डीप काऊ कॉर्नर मध्ये. वसीम त्या ठिकाणी तैनात. एकदा चूक झाली परंतु वारंवार ती चूक आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही. आउटफिल्ड ला ज्या पद्धतीने चेंडू इथे ट्रॅव्हल केला जातोय त्याला रोखण्याचं काम, त्याला पकडण्याचं काम इथे क्षेत्ररक्षक देखील करतात. एखादी चूक तर होणार आहे आणि ती झाली आहे, परंतु झालेल्या गोष्टी आठवून सध्या परिस्थितीमध्ये चेंडूकडे लक्ष ठेवणं, फिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटचा वापर, परंतु इथे तो वापर काहीसा फसतोय. चेंडू शरीरावरती आदळला जातोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाजांकडून पाहायला मिळते ऋषिकेश यांच्याकडून. आणि सातत्याने धावांवरती इथे नियंत्रण ठेवण्याचं काम ऋषिकेश यांनी चांगलं केलंय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि ही तर निर्णायक आहे. इथे सर्वोत्तम कामगिरी करावीच लागते. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल. त्या दरम्यान धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 14. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 धावा झाल्या. 14. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू चेंडू देखील गॅप मध्ये इथे खेळून काढलाय. सिंगल तर नक्कीच प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या होते ती 15. आणि ऋषिकेश यांच्या गोलंदाजीवरती ऋषी यांची फलंदाजी देखील आपण पाहतोय काहीशी संयमाने सुरू आहे, परंतु अभिजित इथे जे बॅटिंग करतायत त्या बॅटिंगकडे देखील लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. इथे चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 15. शेवटचे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 60 धावेंची गरज. 30च ना, 36 चेंडू. 36 चेंडूंमध्ये 60 करायच्यात, म्हणजे 10 धावा प्रत्येक षटकामागे आहेत. 2 षटकांमध्ये इथे 15 धावा केल्या, परंतु पुढच्या 6 षटकांमध्ये 60 करायच्यात. एकदा समीर सिंग यांना आमंत्रित केलं जात आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं अप्रतिमरित्या हाताळलं. क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालं, परंतु संघनायकांनी विश्वास पुन्हा एकदा समीर यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी इथे दिलेली आहे. पाहूया समीर त्या जबाबदारीचा कशा प्रकारे इथे फायदा घेतात. तर ऋषी यांना एक जीवदान मिळालंय आणि ते देखील त्या जीवदानाचा फायदा घेण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालेत. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू सरळ बॅटने उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल खणखणी षटकार. 6 धावा. 200 आहेत. 200 आहेत का? प्रेक्षकांमध्ये जर झेल टिपलात तर 200 आहेत, खेळाडूंना नाही. चेंडू मात्र उजवेष्टीच्या लगत आहे. ऋषी यांना एक जीवदान मिळालं, त्यानंतरचा ठोकलेला एक षटकार आहे. पुन्हा एकदा समीर सिंग यांनी केलेलं चांगलं असं कमबॅक. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजवेष्टीच्या लगत इथे मार्गस्थ होतोय. एक वेगवान गोलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळाली.
चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. झाली का? किती वाजता आहे? किती वेळ लागेल? खरं सांग. 4 वाजेपर्यंत चालू होईल. मी आता आहे धानोरी मध्ये. एकदा स्विच हिटचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे 2 धावा अगदी वेगात पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावा झाल्यात. मगाशी 1.4 तेव्हा 14. 2.4 ला 24. कदाचित 3.4 ला 34 देखील होतील, परंतु त्या धावा परवडण्यासारख्या नाहीयेत. इथे 75 धावेंचा पाठलाग, 76 धावेंचा पाठलाग आहे आणि ऋषी इथे इनफॉर्म आहे. पुन्हा एकदा अगदी वेगवान चेंडू इथे हाताळला जातोय. अपील जोरदार होती परंतु असरदार नव्हती आणि पंचांनी देखील इथे तटस्थ भूमिका घेतली. चेंडू इथे निर्धाव असेल. 24 धावा ज्या आतापर्यंत झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. तिसरं षटक सुरू आहे. हा चेंडू देखील ऑन दी टो ते कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. याचाच अर्थ 30 चेंडूंमध्ये अजूनही 50 धावेंची गरज. 30 बॉल 50. काहीस सोपं तर काहीस अवघड आव्हान आहे. 30 मध्ये 50 करायचे आहेत आणि आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, परंतु ऋषी यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. अजून अभिजित यांची बॅट शांतच आहे. काल या बॅटरने अफलातून अशी षटकारबाजी केली. भर उन्हामध्ये धावांचा पाऊस पाडण्याचं काम त्या अभिजित यांनी देखील केलं. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक. ऋषिकेश इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अभिजित, ज्यांच्या नावात जीत आहे. पाहूया संघासाठी त्याचप्रमाणे इथे कामगिरी करतील का. हा चेंडू देखील पहिला चेंडू जयष्टीच्या बाहेर. पंचाने वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. 30 चेंडूंमध्ये 49 धावेंची गरज आहे. 30 चेंडू 49 धावा. बघा वाईड यॉर्कर हे जे नियंत्रण फार अवघड आहे. वाईड यॉर्कर गोलंदाजी करण्याचं नियंत्रण इथे असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचाने वाईड बॉलचा इशारा केला. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त धावा आहेत आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 28. काल अभिजित यांची बॅट ती वेगात इथे तळपत होती. तलवारीप्रमाणे चेंडूवरती प्रहार करत होती. ही बॅट अजूनही शांत आहे, परंतु शांतता इथे भंग त्यांना करावी लागेल. हा चेंडू देखील मला वाटतं इथे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे. नो बॉल आहे. नो बॉल. इथे वेगात टाकण्याचा प्रयत्न आणि खेळपट्टीच्या बाहेर चेंडू इथे हाताळला जातोय. इट्स अ नो बॉल. येस, सूरज पवार यांच्याकडून पारितोषिक. जर या फ्रीडच्या चेंडूवरती षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे अभिजित यांना. आता उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
पाहूया फ्री हिटचा चेंडूवरती इथे फायदा घेतला जाईल का. पुढचा चेंडू अभिजित यांच्यासाठी. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर आता इथे नशिबाचा चौकार आहे. 4 धावा. कालचाच फॉर्म्युला इथे वापरला जातोय प्रत्येक बॅटरसाठी. आणि आता अभिजितच्या बॅटमधून जो लकी चौकार आला याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती अभिजित नक्की षटकार ठोकणार. आणि या षटकामध्ये कधीही षटकार आला तरी सुद्धा त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक सूरज पवार यांच्याकडून दिलं जाईल. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू देखील इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वाईड यॉर्कर करण्याचा सातत्याचा प्रयत्न आहे. परंतु अभिजित उजव्या यष्टीच्या फार बाहेर जाऊन तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना ठाऊक आहे एकदा शफल झाल्यानंतर मात्र चेंडू सोडून चालणार नाही. त्यापेक्षा बॅटवरती घेतलेला बरा. पुढचा चेंडू. इथे देखील पंच कळवतील इट्स अ वाईड बॉल. नको तेवढा खर्च. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये 6 चेंडू हाताळलेत. त्यामधले 2 चेंडू हे फक्त ग्राह्य धरले जातील. 4 चेंडू हे अतिरिक्त आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36. अजूनही 40 करायच्या आहेत. आणि इथे बिगिटचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धाव्यांसाठी. म्हणावा तसा टायमिंग. धन्यवाद डीजे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा इथे अभिषेक यांनी ऋषिकेश यांनी खर्च केल्यात. तर अभिजित यांच्या बॅटमधून एक चौकार देखील येतोय. परंतु षटकारासाठी पारितोषिक आहे. षटकारासाठी 500 आहेत. चौकारासाठी 200 पण नाहीयेत. पूर्ण षटकार मारलात तर पूर्ण 500. चौकारासाठी काही नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा झाल्यात. अजूनही 36 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 27. 27 चेंडूंमध्ये 36 धावेंची गरज आहे. अच्छा अगदी आपण पाहिले तर रोमहर्षक परिस्थितीमध्ये आहे. पुढचा चेंडू. इथे देखील फुलटॉस. इष्टा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव असेल. एक धाव असेल माफ करा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. हे पारितोषिक ऋषी यांना पण आहे का. ऋषी यांना पण आहे. या षटकामध्ये कोणी षटकार मारा 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. रोख नाही मला वाटतं गुगल पे फोन पे आहेत. हा सगळ्यांना काल पैसे बरोबर मिळालेले आहेत. कारण काल खेळाडू फक्त मॅन ऑफ द मॅच नव्हता. स्कॅनर घेऊन हिंडत होता ऋषी. इथे देखील इनसाइड आउटचा फटका आणि जेमतेम क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. त्या दरम्यान 2 धावा तर पूर्ण होतील. फेकी काहीशी खराब होते परंतु इथे 2च धावा घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. ऋषी कानेशकर यांनी जर का विकेट घेतलं तर संकेतजी टिंगरे आणि सुनीलजी टिंगरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मग आता इथे जुगलबंदी मान्यवरांची देखील आहे. हा चेंडू देखील हलक्या हाताने सेफ शॉट. सरळ बॅटचा वापर. सीधी बॅट. नो बकवास. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा विदाउट लॉस. या षटकामध्ये 18 धावा आल्यात. पंचांना पण पाणी द्या. बघा थोडंसं पाणी पंचांना देणं फार गरजेचं आहे. नाही तर पंच तुम्हाला पाणी पाजतील. त्यामुळे पंचांची काळजी तुम्ही घ्या. पंचांचं कामच तसं आहे.
बरं उन्हामध्ये तुमच्या अटी ते थांबतात. 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 32 धावेंची गरज आहे. सुमधुर अशा संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 4 षटकानंतर 44 धावा झाल्यात. आता पुढच्या 4 षटकांमध्ये 32 धावेंची गरज आहे. 24 चेंडू आणि 32 म्हणजे प्रत्येक षटकामागे 8 धावा हे रिक्वायर रन रेट आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तर 11चा बरोबर आहे आणि आता रिक्वायर रन रेट 8चा आहे. सार्थकने या मॅच मध्ये बॅटिंग अप्रतिम केली आहे. पाहूया गोलंदाजी ते कशा पद्धतीने करतात. स्ट्राईकला असतील ते ऋषी अहिर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा काठा बदलतोय. चेंडू निर्धाव डॉट. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच अगदी विचारपूर्वक त्या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय सोपवतात. पहिला चेंडू डॉट आहे. 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 32. 2वर 3 23, 3वर 2 32. ते पुन्हा एकदा प्लेन मिस परंतु 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. 31 धावेंची गरज आहे. 22 चेंडू आणि 31 धावा. अभिजित पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत. प्रत्येक षटकामागे 8 धावा काहीसं सोप्या वाटतात परंतु सार्थक यांची जी गोलंदाजी आहे ना ती निर्धाव पद्धतीची आहे. कारण आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये इथे 1 धाव ती देखील जेमतेम इथे 22 स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी इथे केली परंतु आता चित्र काहीसं वेगळं आहे. कारण डावखुऱ्या शैलीचाच गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. ज्या वेळेस हे समीकरण जुळून येतं ज्या वेळेस हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतं त्यावेळेस बॅटर तिथे अधिराज्य गाजून जातो. कारण नॅचरल जो आउटस्विंग आपण म्हणतो उजव्या शैलीच्या बॅटरला जो डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाच्या डाव्या हाताने जो टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू निघतो तो डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला अगदी बॅटमध्ये चेंडू येतो. त्यामुळे ते समीकरण काहीसं सोपं असतं. पाहूया इथे सार्थक हे सोपं काम अवघड करून देईल का अभिजित जे सोपं काम मैदानामध्ये दिसतंय ते पूर्ण करून देईल. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल. सार्थक सामना करतील ते अभिजित. इथे फुलटॉस परंतु इथे सुरेखरित्या झेल टिपलाय. विकेटचं पतन. बिमरसाठी आपण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवतोय. तिसरे पंच कळवतील की इथे बिमर आहे की नाही. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल
आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बिमर आहे की नाही याची पडताळणी इथे केला जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना बिना टप्प्याचा चेंडू बिमर नो बॉल. विशाल टिंगरे यांचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्यांनी टिपला परंतु जो चेंडू इथे हाताळण्यात आला तो अगदी आपण पाहिला तर कमरेच्या वरती आहे. आकाश भाऊ गायकवाड यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. जर या फ्रीडच्या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये. अभिजित यांना एवढी पारितोषिक आहेत. आतापर्यंत एकही मिळालं नाही. मिळवावं लागेल. मालामाल व्हायचा असेल तर काहीतरी कमाल करावी लागेल मालामाल होण्यासाठी. पुढचा चेंडू फ्री हिट. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. 46 धावा झाल्यात आतापर्यंत. 3 चेंडूंमध्ये पाहायला गेलं तर 2च धावा इथे खर्च केल्यात सार्थक यांनी. 21 चेंडू आणि 30 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका. अपना फटका. 440 का झटका. षटकार 6 धावा. 500 आहेत का? 500 आहेत का? मला सांगा म्हणजे मी सांग. आहे चला 500 आहेत. फ्रीटला नाही गेला म्हणून काय झालं? पुढच्या चेंडूवरती आला. प्रत्येक षटकाराला 500. हा आकाश भाऊ गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500. आता मोजायची इथे सुरुवात करा. वडील काहीतरी सांगतात ते पण लावतात 500. आजार होतील. तुमच्याकडून 500 करा खर्च. काय व्हायचंय ते होऊ द्या. 5000 नाही एवढं नको मला होईन खर्च. संध्याकाळचं नियोजन वेगळं आहेच की. षटकार. हा चेंडू देखील सुरेख. षटकारानंतर एक चांगलं कमबॅक. धावसंख्येमध्ये इथे वाढ होते. धावसंख्या होते ती 52. धावा झाल्यात विदाउट लॉस. इथे देखील चेंडू आपण पाहतो इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. षटकाची इथे समाप्ती होते. 5 षटकानंतर 53 आणि पुढचं षटक असेल ते बॅटिंग पॉवर प्लेचं. या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. अजूनही शेवटचे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बरोबर 18 चेंडू आणि 23 धावा. 6वं षटक. तुम्ही जर का 2 षटकानंतर 5 षटकापर्यंत जर का बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर 6वं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेच आहे. 7वं घेता येत नाही आणि 8वं होऊच शकत नाही. त्यामुळे 6वं षटक द्यावं लागतंय. आज नुसताच गुणगुण लावतोय माझ्या
पहिला चेंडू आमायचा, शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल. अभिजित यांच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार, 6 धावा. व्हॉट शॉट. धन्यवाद. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 59. आता मात्र 17 चेंडू आणि 17 धावेंची गरज. 17 बॉल 17 हे समीकरण आहे. 17 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. 59 धावा झाल्यात विदाउट लॉस. बॅटिंग केली आहे. अक्षय शेवाळे यांनी जर का इथे विकेट घेतली तर संकेत टिंगरे यांच्याकडून 500 आणि सुनीलजी टिंगरे यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपये. पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा बिग हिट. 6 धावा. धन्यवाद डीजे. आकाश गायकवाड यांच्याकडून पारितोषिक येते. 2 आले, तिसरा जर आला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइस त्यांना दिलं जाईल. सुनील टिंगरे यांच्याकडून 1000 रुपये आणि अश्विनजी टिंगरे, संकेतजी टिंगरे यांच्याकडून 1000 म्हणजे 2000. या विकेट, या चेंडूवरती विकेट घेतली तर अक्षय शेवाळे यांना. ओके, आता हे पारितोषिक कुठले मान्यवर कुठल्या खेळाडूला देते. गोलंदाजांनी विकेट घेतली तर 2000, बॅटरने जर षटकार ठोकला तर 2000. इथे विकेटचं पतन, बॅटर बाद. आता या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण गोलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक देणार आहे. मोक्याच्या क्षणी इथे विकेट प्राप्त केली आहे. बघा, मान्यवर त्याचसाठी येतात खऱ्या अर्थाने खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी इथे मान्यवर उपस्थित आहेत. खेळाडूंना प्रमोट करतायत, खेळाडूंना बक्षीस मात्र इथे रक्कम देत आहेत आणि त्यांचा खेळ अजून किती बहरत येईल याची देखील ते काळजी घेतात. आणि असं जुगलबंदी हवीच. म्हणजे ज्याप्रमाणे बॅटरसाठी पारितोषिक आहेत, मग गोलंदाजासाठी का नको. आणि त्याचमुळे इथे या दोन्ही मान्यवरांनी गोलंदाजाला देखील ते पारितोषिक दिलंय. 65 धावा झाल्यात. विजयासाठी 15 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज. 15 बॉल 11. चेंडू आणि 11 धावेंची गरज. पुढचा चेंडू अमय यांचा. अजूनही 15 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज आहे. 15 बॉल 11. हे काहीसं समीकरण आहे जे विजयाचं असेल. 15 चेंडू 11 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. हा चेंडू देखील काहीशी उसळी घेतोय. त्या दरम्यान चेंडू असेल तो निर्धाव. डॉट बॉल. 14 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावेंची गरज. 14 बॉल 11. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ अगदी शिरतीचे प्रयत्न करतात. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये चेंडू देखील शरीराचा वेध, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे वेळेस नकार. पुन्हा एकदा चेंडू डॉट. बघा, एक विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाज अजून त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. 65 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकार आले, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक आहे पुढच्या 3 चेंडूंवरती एकही धाव नाही आणि एक बॅटर अभिजितला देखील त्यांनी बाद केलंय. या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विशाल तिथे तैनात आणि ते चुकी करणार नाही. विकेटचं पतन, बॅटर इथे बाद. डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. इम्पॅक्ट प्लेयर. धन्यवाद. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती येतात ते सार्थक, स्ट्राईकला असतील ते ऋषी. 15 चेंडूंमध्ये 24 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. 12 चेंडू आणि 11 धावींची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला चेंडू इथे खेळून काढलाय, सिंगल प्राप्त होईल. 11 चेंडूमध्ये 10 धावींची अजूनही गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर बॉल आउट आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. बॉल आउट. जर सामना बरोबरीत सुटला तर, आणि आता आहे तेच, सुपर ओव्हर नाहीये, बॉल आउट आहे. हा चेंडू देखील वा सुरेखरित्या इथे चेंडूला वळण दिलंय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. 10 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावींची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. एखादा बॅटर बाद झाल्यानंतर इथे संघ काहीसा अडचणीत येतो, तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. 13 धावींची गरज होती, 11, आणि त्यानंतरची जर मॅच आपण पाहिली तर 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव इथे खर्च झाली. हा चेंडू देखील डॉट. 6 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली, म्हणजे एक विकेट घेणं किती गरजेचं होतं. आणि ती विकेट गेल्यानंतर बॅटर मात्र इथे फार वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात. 9 चेंडूंमध्ये 10 करायचे आहेत, 9 मध्ये 10. पुन्हा एकदा चेंडू इथे ऋषी आउट झालेत. ऋषी बाद. आठ चेंडूंमध्ये 10 धावींची गरज आहे, 9 धावींची गरज आहे. सॉरी, 8 चेंडूंमध्ये 10 धावींची गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. ऋषी इथे दुर्दैवीरित्या धावबाद होत आहेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ते धावबाद झालेत. अजूनही 8 चेंडू आणि 10 धावा आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे सार्थक यांची. या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे, ती देखील पहिल्या चेंडूवरती. ते नवीन बॅटर आलेत सिक्सर किंग, आणि सिक्सर किंगच्या बॅट मधून दे घुमाके, षटकार 6 धावा.
आकाश गायकवाड संघ मालक आकाश गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा एक पारितोषिक येत आहे. जर का षटकार मारून हा सामना जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. चेंडू देखील बराच वेळ हवेमध्ये आहे. 2 धावा तर इथे पूर्ण झाल्यात. 6 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 6 बॉल 2. अनबॅलन्स होऊन मारलाय त्याने. बॅलन्स नव्हताच. बॅलन्स असता तर कदाचित आत राहिला असता. एक बॉल 6 ला मारलाय. 6 ती लेवल तर कुठली आहे? ती लेवल तर कुठली आहे? ही तरी सोडून द्या. त्याने मारला. चला हे 6 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. फार मोठा सपोर्ट स्टाफ घेऊन आलेत. नॉर्मल आहे. मेगा फायनल साठी अजून पब्लिक येईल. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. हे 2 धावा पूर्ण केल्यात आणि मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब हा संघ इथे विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. वाजवा गाणं एखादं चांगलं वाजवा. धन्यवाद डीजे. सकाळीची आज पहिली मॅच झाली ना तीच आता शेवटला आहे. तीच मॅच. या षटकारामुळेच खऱ्या अर्थाने मॅच जिंकली. ती बॅट पहिली घ्या त्यांच्या हातातून. मेगा फायनलचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय. टॉस का बॉस. कारण 4 वाजलेले आहेत. इथे वेळ मिळणार नाहीये. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स वरती या आणि मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन आपण सगळ्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस मेगा फायनलचा टॉस संपन्न करायचा आहे. चला सगळेच मान्यवर आपल्याला विनंती असेल. शांताराम आबा खलसे, त्याचबरोबर सुनील दादा टिंगरे, त्याचबरोबर संकेत दादा टिंगरे आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर माधवजी काणसकर आपल्याला देखील विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये पुढील मॅचचा टॉस संपन्न करायचा आहे. चला सगळेच मान्यवर
टॉस साठी इथे का पलीकडेच आहे? चला कॅप्टन आपल्या बरोबर इथे जोडले जातील. नाही इथेच उडवा, नाही तर चला वरतीच उडवा इथे. चला दोन्ही कॅप्टन या. डीजे 2 मिनिटं जरा. चला दोन्ही टीम्सने खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्या. हा मग तेच ना, तेवढा वेळ मिळेल तुम्हाला. तुम्ही पहिलं टॉस तर करून घ्या. त्यासाठी सगळ्या टीमने, दोन्ही टीम ओनर आणि खेळाडू सगळ्यांनी मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून घ्या. हा चला लवकर. दोन्ही टीम मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात बीसीसी. आणि मान्यवर तर येणारच ना, मान्यवरांच्या शिवाय टॉस होणारच नाही. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही टीमचे ओनर, कॅप्टन आणि मान्यवर, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी आपण मैदानामध्ये लाईनअप करून जायचंय. चला लगेच. उमेश सर हा टीमला घेऊन जा, लाईनअप करून घ्या. बंटी सर चला आपली टीम घेऊन जा आतमध्ये. रणजित सर त्यांना घेऊनच जा आतमध्ये. ज्यावेळेस टीम आतमध्ये जातील ना त्यावेळेस चांगलं संगीत, डीजे मास्टर आपण सुरू करा. एक चांगलं संगीत. यस मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुनील दादा आपण पण. शांताराम बाबा खलसे, प्लास्टिक काढा, काढून टाका, काढून टाका. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सगळं सगळं धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. जुने जाणते लेजंड खेळाडू राकेश वाल्मिकी सर देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. वेलकम राकेश सर, आपला देखील मनपूर्वक स्वागत. मान्यवरांच्या भूमिकेमध्ये ते देखील आपल्याला आज या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्या निमित्त जे दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील रणजित ज्ञानेश्वर टिंगरे देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. त्याचबरोबर मी विशाल दादांना देखील विनंती करेल. विशाल दादा आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मी सांगतो ते बाकीचं ते सगळं मी करून देतो तुम्हाला. विशाल दादा देखील आपल्या बरोबर इथे जोडले जातील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. मेगा फायनल धानोरी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याची शेवटची मॅच इथे मैदानामध्ये रंगणार आहे. आज ज्या मॅचने आपण आजच्या दिवसाची सुरुवात केली तीच मॅच इथे मैदानामध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. बीबीसी हा संघ जर आपण पाहिला तर मेगा फायनल मध्ये प्रथम प्रवेश करणारा हा संघ आणि त्यांच्या विरोधात मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब हा संघ त्यांच्या बरोबरीने इथे मेगा फायनल मध्ये